बुलेटिनची सुरुवात हिंगोलीतल्या बातमीनं. हिंगोलीतून आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रुग्णवाहिकेत डिझेल नसल्यामुळे एका आईनं आपलं नवजात बाळ गमावलं. वसमत तालुक्यातील मनीषा इंगळे या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केलेलं. प्रकृती बिघडल्यानं डॉक्टरांनी तिला हिंगोलीला हलवण्यास सांगितलं. नातेवाईकांनी तातडीनं 102 आणि 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला फोन केला, मात्र गाडीत डिझेल नाही असं सांगून रुग्णवाहिका नाकारण्यात आली. गरोदर मातेला तब्बल 1.5 तास ताटकळत ठेवलं. अखेर नातेवाईकांनी स्वतः पैसे खर्च करून खासगी गाडी केली, मात्र हिंगोलीत पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला. नसल्यामुळं तुमच्यावरती काय वाईट वेळ आली? डिझेल नसल्यामुळं आमच्यावर वाईट वेळ आली. म्हणजे आमची मुलगी गरोदर होती, तिच्या पोटामध्ये पाणी झालं होतं. पाणी झालं तर मग इथं डिझेल नसल्यामुळं आम्हाला 3 ते 5:30 वाजता जवळा बाजारला बसावं लागलं. त्या म्हणल्या की ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नाही ताई, मग कसं करता, प्रायव्हेट गाडी करून जाता काय? मग तर आम्ही म्हणलं ॲम्ब्युलन्स कशासाठी आहे? गरिबासाठी हे ॲम्ब्युलन्स. पुढं त्या पेशंटचं हिंगोलीत आणल्याच्या नंतर ते डॉक्टर म्हणले ताई तुम्ही जर लवकर आल्या असत्या तर तुमचं बाळ वाचू शकत होतं. पोरीचं शिजर केलं आणि मुलगा मेला. बरोबर आहे, आरोप माझा आहेच ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे आमचं बाळ गेलं म्हणून. पुन्हा पोरीला दुखापत झाली, शिजर झालं. पहिलं नॉर्मल होतं, आता शिजर झालं माझ्या मुलीचं. आता बाळाच्या आईला काही माहिती आहे का? नाही, बाळाच्या आईला उजूक काही सांगितलं नाही. बाळाच्या आईला सांगितल्यावर बाळाच्या आई तर मरल ना. मग का तेच करायचं का? हे गेलं तर ते बी त्याला शिक्षा मिळाल्याशिवाय गरीबाला मग ते बघताल ना नादर. म्हणल्या ॲम्ब्युलन्स तरी पाठीताल ना. तुम्ही आता आजी आहे त्या बाळाची, हो, बाळाची वाईट आजी वाटत नाही बाळ गेलं हातातून? वाईट वाटणारच झालं ना माणसाला. बिगर वाईटाचे कालपासून आम्ही लढायलो होतो. आम्हाला कसं मला मुलगा नाही, माझ्या पोरीला नाही, या पोरीला झाला आमच्या मुलगा, म्हणून वाईट वाटणारच झालं माणसाला. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.